पैसे कुठे जातात कळत नाही. मुंबईकरांना शेवटी खड्ड्यांमध्येच पाय घालावे लागतात. उद्धव बाळासाहेब आले तेव्हा ते तर 2.5 वर्ष होते, त्यांना जर त्यावेळी 5 वर्ष झालं असते तर मुंबई एकदमच बदलून गेली असते आमची. ठाकरे बंधू असतील तर मराठी महापौर होईल. हो हो, आवडेल मला. पण एकीकडे भाजप पण म्हणतं की मुंबईचा महापौर हा हिंदू असेल आणि तो मराठी असेल. हिंदू बिंदू हे सगळं काही नाही आहे, मराठी असलं पाहिजे बस. रोड्स की हालत अभी बहुत ही गंदी है. लाइक आपको छोटे छोटे पत्थर मिल सकते हैं, ये हो सकते हैं. मेरा खुद का एक्सीडेंट एक छोटे से पत्थर को जैसे हुआ जो हाईवे के बीचों बीच था. वर्तमान सरकार बना रही है ना, ये कोस्टल रोड जो विरार तक जाने वाली रोड है, ये अच्छा काम हो रहा है. मी सध्या आहे मुंबईच्या मरीन ड्राईव्ह वरती, जिथे असंख्य मुंबईकर हे विरंगुळा करण्यासाठी किंवा समुद्रकिनारी शांतपणे बसण्यासाठी येत असतात. मात्र सध्या मुंबईत निवडणुकीचा माहोल आहे आणि मरीन ड्राईव्हवरनं आपण आढावा घेण्याचा प्रयत्न करूया की नेमकं मुंबईकरांना काय वाटतंय. आपल्यासोबत ही काही कॉलेजची मुलं आहेत. काय सांगशील, सध्या मुंबईमध्ये तुला असं काही कुठे प्रचार किंवा अशा काही घोषणाबाजी असं काही ऐकू येत आहे? हो, ऐकू तर खूप येत आहेत. सर्वेकडेच प्रचार चालूच आहेत. तू काय करतोस, कुठल्या कॉलेजला आहेस? मी ठाकूर कॉलेजमध्ये आहे. मी BM करतोय सध्या, मास मीडिया. सो आता मुंबईची निवडणूक येऊ घातलेली आहे, जी BMC इलेक्शन आपण असं म्हणतो की मुंबईची सगळ्यात मोठी इलेक्शन. सो ॲज अ यूथ, ॲज अ वोटर, काय वाटतं तुला, काय तुझा माहोल काय दिसतोय तुला मुंबईत? माहोल तर तेच चालू आहे. सर्वजणच म्हणजे बोलत आहेत की आम्ही हे करू तुमच्यासाठी, आम्ही ते करू. बट ॲट लास्ट हेच आहे की BMCचे वोटिंग झाल्यानंतर, इलेक्शन झाल्यानंतर, त्यानंतर कोणी आजपर्यंत करून दाखवलं त्याच्यावर आहे. त्याच्या हिशोबाने लोकांनी वोट द्यायला पाहिजे. त्याच्या हिशोबाने लोकांनी निवडायला पाहिजे की आपल्याला कोणाला पुढे न्यायचं आहे. मुंबई का माहौल समझो पलट सा गया है, क्योंकि सपनों का शहर जिसे कहते हैं, हमें एज अ स्टूडेंट या फिर ऐसा एज अ यूथ हमें लगता है कि सपनों का शहर ऐसा तो नहीं था जहाँ पर आपके डस्टबिन इतने कॉम्पैक्ट होते हैं कि उसमें सामान पूरा भर जाता है. हमारा सपनों का शहर ऐसा तो नहीं था जहाँ पर इतनी गंदगी होती है. हमारा सपनों का शहर सिर्फ साउथ बॉम्बे तक तो लिमिट नहीं है ना. हमारा सपनों का शहर पूरा मुंबई है. तो कहीं ना कहीं पूरे मुंबई को एक कलेक्टिव जोन की तरह देखा जाए और जितनी अच्छी सिक्योरिटी और जितने अच्छे पुलिसमैन और ट्रैफिक पुलिस यहाँ पर है, वो पूरे मुंबई में होनी चाहिए. 8 वर्षांनी BMC इलेक्शन्स होत आहे. एक मुंबईकर म्हणून तुम्हाला काय जाणवतंय, कशा पद्धतीने तुम्ही या निवडणुकीकडे बघताय? मला एवढंच म्हणायचं आहे की प्लीज 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 सगळे रस्ते जे फोडून ठेवलेत ते लवकरात लवकर दुरुस्त करा. कारण हे नेहमी इलेक्शनच्या आधीच सगळी ह्यांना कामं येतात, जागृत होतात सगळेजणं. आणि मुंबईला माहितीच आहे की ट्रॅव्हलिंगचा किती त्रास होतो लोकांना. सो प्लीज वाचवा हा त्रास लवकरात लवकर. मॅडम, आणखीन जर का आपण बघितलं तर बातम्यांमधून काही दिवसांपासून एक प्रश्न सतत एका गोष्टीची चर्चा होते, ती म्हणजे ठाकरे बंधू आणि महायुती. तर आता तुम्ही स्वतः 15 तारखेला मतदान करणार आहात, तर तुम्हाला एक मतदार म्हणून काय अंदाज वाटतो की एवढी वर्ष तर ठाकरेंकडे सत्ता होतीच महानगरपालिकेची, तर यावेळी सत्ता बदल होईल की तशीच सत्ता राहील? डोंट नो, पण दोघे जण एकत्र आले तर खूप आवडेल मराठी माणसाला. पण ऑलरेडी युती झाली आहे राज ठाकरे आणि हो, उद्धव आणि ठाकरे. ते आले तर तशी युतीने तर खरंच खूप चांगलं होईल. ॲटलिस्ट महाराष्ट्राचं खूपच चांगलं होईल. एकीचं बळ हे आपण लहानपणापासून बघितलेलं आहे. सो त्यांनी पण ते दाखवून द्यावं असं मला वाटतं ह्याच्यातून. आणि मॅडम, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता मुंबईचा पहिला नागरिक म्हणून महापौर अशी ओळख महापौरांची असते. तर गेल्या काही दिवसांपासून मराठी अमराठी महापौर याच्यावरनं अनेक आपण गोष्टी ऐकल्या, चर्चा ऐकल्या. तर मतदार म्हणून काय वाटतं की महापौर हा मराठी असावा की अमराठी? मराठीच असावा. मला तर असंच वाटतं. माझं फ्रँकली मत हे आहे. कारण मराठी माणूसच असला तर त्याला जास्ती कळकळीने तो बघू शकेल महाराष्ट्राच्या पब्लिक. मग ठाकरे बंधू असतील तर मराठी महापौर होईल. हो हो, आवडेल मला. पण एकीकडे भाजप पण म्हणतं की मुंबईचा महापौर हा हिंदू असेल आणि तो मराठी असेल. हिंदू बिंदू हे सगळं काही नाही आहे, मराठी असलं पाहिजे बस. गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार अशी चर्चा होती आणि आता त्यांची युती झालेली आहे. तर आता महानगरपालिकेवर ठाकरेंचंच एवढी वर्ष राज्य होतं किंवा सत्ता होती. तर आता यावेळी काय वाटतं, ठाकरेंची सत्ता महानगरपालिकेवर राहील की महायुतीची राहील? नाही, ह्यावेळी तर ठाकरे साहेबांचीच राहील महासत्ता 100%. आम्ही गॅरंटी पण देतो सगळ्या
मुंबईकर त्यांना की महाराष्ट्रात कमीत कमी मुंबईमध्ये तरी हे दोघे भाऊ पाहिजेलच. का असं का वाटतं? कारण त्यांचे कामं पण चांगले आहेत. राज ठाकरे साहेबांचं काम एकदमच उत्तम काम झालं आहे. जेव्हा लॉकडाऊन होतं तेव्हा सगळ्या समाजाला घेऊन ते पुढे गेले. असं नाही की हे माझा हा तुझा हा त्याचा करत. त्यामुळे आम्हाला जास्त म्हणून त्यांनाच प्राधान्य द्यावं असं वाटतं की नगरपालिकेमध्ये त्यांना. पण एकीकडे महायुती पण म्हणतं की कामं आम्ही केली आणि त्याचा क्रेडिट फक्त ठाकरे घेतात. तर याकडे कसं बघता? नाही, कामं तर आम्ही इथं लहानाचं मोठं झालं. कामं कोणी केली आम्हाला 100% माहिती आहे. कामं तर ही शिवसेनेनेच केली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीच केली आहे. यात काय प्रश्नच नाही. आता हे येऊन उभे राहिले समोर, आम्ही केली त्याला आम्ही काय करणार त्याला. मुंबई का माहौल क्या है? एक तरफ उद्धव ठाकरे राज ठाकरे है, तो दूसरी तरफ महायुति है, मतलब देवेंद्र फडणवीस जी है, एकनाथ शिंदे जी है और अजित दादा है. तो क्या लगता है कि इस बार महापालिका में सत्ता किसकी आएगी? चुनाव में कौन जीतेगा? क्या लगता है? कि देवेंद्र फडणवीस। क्यों क्यों ऐसा लगता है? वैसा लगता है, हम देखते हैं चुनाव प्रचार में लोग ऐसा लोग बोलते हैं। मैं तो यूपी से हूँ बहरहाल, लेकिन लोग बोलते हैं तो लोग के बोलने के हिसाब से उन्हें को भी ऐसा लगता है। तो बोलने को तो लोग ऐसा भी बोलते हैं कि राज ठाकरे भी जीत जाएंगे पालिका चुनाव. लेकिन अब पार्टी दोनों लड़ रही है, उसमें अब जीतने हारने की तो जनता तय करेगी कौन जीतेगा कौन हारेगा। अब हमको ऐसा लग रहा, हमने ऐसा आपको विचार दिया जी। तो आपको ऐसा नहीं लगता कि राज ठाकरे उद्धव ठाकरे जीतेंगे? अब लड़ाई दो पार्टी की है मैम, अब जीतने का अब हमारी जो मंशा थी हमने बता दिया। अब लड़ाई में कौन आगे जाता है वो तो हो जाने। तो आपको मुंबई में क्या ऐसे बदलाव दिखाई दिए, क्योंकि 8 साल बाद ये चुनाव हो रहे हैं और अभी वोटिंग होगा 15 तारीख को, तो उसके बाद 5 सालों तक कोई इलेक्शंस नहीं है. तो 5 सालों तक एक मुंबईकर, एक वोटर, आप क्या चाहते हो कि जो चुनाव में जीत के आएंगे? यही मिला मैम कि जैसे ट्रैफिक यहाँ का था, कोस्टल रोड बन गया सीलिंग से। अभी आदमी अगर मान लो कि 1 घंटे का सफ़र रहता था, हम 10 मिनट के सफ़र में तय कर लेते हैं। यही सब हमें बदलाव दिखाई दिया। जैसे यहाँ अपना सिवड़ी से लेकर कोस्टल रोड जो वो बना हुआ है, अटल सेतु रास्ता, वो कम से कम 1.5-2 घंटे का सफ़र था, हम 28-30 मिनट में सफ़र तय कर लेते हैं। यही सब बदलाव दिखाई दिया हमें। तो और आगे के 5 सालों के लिए आपको कैसे बदलाव चाहिए? अब बदलाव यही चाहिए कि जनता का आराम मिले और बदलाव जैसे रोड हो गए हैं, पुराने जो रोड हैं उसको रिपेयर कर दिया जाए। जैसे कुछ रोड हमें भी ऐसे दिखते हैं कि उसको रिपेयर कर दिया जाए, बाकी रोड तो बन रहे हैं अभी। मतलब वर्तमान सरकार बना रही है ना, ये कोस्टल रोड जो विरार तक जाने वाली रोड है, ये अच्छा काम हो रहा है। तुला काय वाटतं ॲज अ यूथ की मुंबईमध्ये कोणती कामं अजून व्हायला हवीत, किंवा आता आपण असं म्हणतो की जनरेशन अपग्रेड होत चाललेले आहेत, सो त्या अकॉर्डिंग मुंबईमध्ये आणखीन काय काय चेंजेस यायला हवेत, किंवा तुला काही चेंजेस आलेले जाणवत आहेत? मेन चेंजेस जे यायला पाहिजेत ते हॉस्पिटल्सवर आहेत मेन. कारण की आताचे जे हॉस्पिटलचे फीज आहेत, म्हणजे जे आपण डॉक्टर्सला पे करतो सर्वीकडे, ते खूप जास्त आहे. जे म्हणजे जे गरीब लोक आहेत ते नाही पे करू पाहत तेवढं, मग त्यांना तेवढी हॉस्पिटॅलिटी नाही भेटत. मग ते मेन चेंज आहे की मुंबईमध्ये हॉस्पिटल्समध्ये जरा असं प्रायसिंग आणि हे सगळं जे औषधांचं आहे, ह्या सर्वांवर जर का कमी रेट्स झाले तर लोकांना कामात येईल ती गोष्ट. आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा मुद्दा, की तू आता न्यूज बघतोस का आधी? हो बघतो. सो त्याच्यात तुला एक चर्चा हमखास ऐकू आली असेल की मुंबईचा महापौर हा कोण होणार, मराठी होणार, अमराठी होणार. तर तुला काय वाटतं की मुंबईचा महापौर हा मराठी असला पाहिजे, अमराठी असला पाहिजे? मराठी अमराठीवर जास्त फरक नाही पडत, जो चांगलं काम करेल तो असायला पाहिजे. कारण की भाषा तर सर्वांनाच माहिती, सर्वांसाठी भाषा खूप इम्पॉर्टंट आहे, आणि ज्या तुम्ही राज्यात राहता ती भाषा तुमच्यासाठी इम्पॉर्टंटच असते, बट जो काम करतो तो जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि दुसरी जर आपण एक गोष्ट बघितली तर 2 ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत आणि एकीकडे महायुती. सो ही थेट जी लढत आहे किंवा जी निवडणूक आहे ती ठाकरे बंधू विरुद्ध महायुती अशी आहे. काय अंदाज वाटतो, कशा पद्धतीने ही निवडणूक होईल आणि महानगरपालिकेवर कोणाची सत्ता आहे? मोस्टली तर महानगरपालिकेवर मला तरी वाटतं की जी हे आहे देवेंद्र फडणवीस, अजितदादा, हेच म्हणजे युती पाहतील. कारण की का असं वाटतं? कारण आता बघा, गेल्या 15 वर्षापासून सर्वीकडेच बी जे पीनी घेतलं, मग सर्वीकडेच बी जे पी जिंकत आलं आहे. आता ते फेजच झालं की अजून कमीत कमी 10-1 वर्ष तरी बी जे पीचं राज्य चालेल.
पण असं तुला का वाटतंय की आणखीन 10 वर्ष तरी बीजेपीची सत्ता असेल? लोकांची मेंटॅलिटी ती झाली की बीजेपी आली तर बीजेपी चेंज करेल. लोकांची ती मेंटॅलिटी झाली आतासाठी मुंबईमध्ये. मुंबई काय पूर्ण इंडियामध्ये झालं. पण काय चेंज काय करणं काय अपेक्षित आहे? चेंजेस तर खूप पाहिजेत मुंबईमध्ये. असं बघितलं गेलं तर खूप चेंजेस पाहिजेत. म्हणजे मुंबई राहून देण्यासाठी मुंबईमध्ये चेंजेस पाहिजेत. कारण की जे फील मुंबईमध्ये पहिलं असायचं ते आता नाही राहिलं आहे. खूप जागेवर मग खूप सारे चेंजेस असे वाईट गोष्टींमध्ये झालेत जे मुंबईमध्ये आता लोकांना असं फील नाही येत की हां मी मुंबईमध्ये राहतोय की मी मुंबईकर आहे. ती गोष्ट नाही राहिली मुंबईमध्ये आता. एंड सेकंड ऑफ ऑल जो बीएमसी कर सकती है वो रोड्स, क्योंकि एज अ ड्राइवर एज अ राइडर ऑफ बाइक एंड कार्स इटसेल्फ आने में हमें एक जगह से एक जगह पहुंचने में इतना टाइम लग जाता है जितने में हम लोकल ट्रेन ले सकते हैं. और अगर आपने लोकल ट्रेन बनाई है तो एक और आप इस चीज़ में प्रोविज़न लाइए कि आप सिर्फ कुछ कह सकते हैं ना, सिर्फ लिमिटेड अमाउंट ऑफ पीपल को अलाउ करें, क्योंकि इट्स लाइक अ मैच बॉक्स, पूरा फिश मार्केट बन जाता है. म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का की ट्रान्सपोर्ट ही सगळ्यात एक बेसिक नीड आहे लोकांची जी पूर्ण होत नाहीये? फॉर श्योर हम देखते हैं कि कितने सारे केसेस आते हैं कि ये ट्रेन से बहुत लोग गिर जाते हैं. एंड सबसे इम्पोर्टेंट रोड्स की हालत अभी बहुत ही गंदी है. लाइक आपको छोटे छोटे पत्थर मिल सकते हैं, ये हो सकते हैं. मेरा खुद का एक्सीडेंट एक छोटे से पत्थर को जैसे हुआ जो हाईवे के बीचों बीच था. लाइक आई कम फ्रॉम मीरा रोड से आता हूँ मैं. आप मीरा रोड से दहीसर चकनाका वाला पूरा लाइन देखेंगे. टेरिबल रोड्स, बहुत ही ख़राब रोड. और कितनी बार अपील हो चुकी है. जब भी नेता के इलेक्शन चालू होते हैं सब कहते हैं कि अब हम करेंगे, पर अंत में कोई नहीं करता. तर तुला असं म्हणायचं आहे की जेव्हा इलेक्शन्स येतात तेव्हा तुला कुठे आता कामं सुरू झालेली जाणवतात का? इलेक्शन के टाइम पे ही सिर्फ काम दिखता है. खैर, लेकिन ऑब्वियसली एक्सपेक्टेशंस हमें हर पार्टी से है. ऐसा नहीं कि सिर्फ हम कह सकते हैं कि कोई दो संगठन को ही हम ये है कि भाई हम इसी संगठन के साथ हैं, हम इस संगठन के साथ हैं. एज अ यूथ जो खुद पॉलिटिक्स को बहुत इन्जॉय करता है और पॉलिटिक्स को बहुत स्टडी करता है, बीइंग रेडिकल अबाउट अ ग्रुप, वो थोड़ा सा दिमाग में इट क्रिएट्स अ सैचुरेशन इन योर ब्रेन. इससे अच्छा हो कि भाई इफ़ दे आर डूइंग देयर वर्क प्रॉपरली, हमें उनको वोट करना चाहिए. लेकिन देखो लास्ट में काम यही आता है, हम टैक्स पेयर्स हैं, हमारा पैसा जाता है, हमारे पेरेंट्स का पैसा जाता है, हमें उसका कुछ तो दिखाई दे, जो आजकल हमें कम प्रेजेंस दिखता है उस चीज़ का. तर आता ह्या निवडणुका येत आहेत. ॲज अ यूथ, ॲज अ वोटर, ॲज अ मुंबईकर, या इलेक्शनमधनं तुम्हाला काय हवंय की तुमची कोणती कामं अशी आहेत की जी पूर्ण व्हायला हवीत, किंवा वोटर्स म्हणून तुम्हाला काय हवंय की जे या इलेक्शनमधनं पूर्ण व्हायला हवं? मतलब इसका मतलब मैं ये समझूं कि क्या क्या एक्सपेक्टेशंस है. ये जो इलेक्शंस है इससे आप क्या चाहते हो एज अ वोटर, एज अ मुंबईकर? एज अ वोटर, एज अ मुंबईकर, मैं सिर्फ एक ही चीज़ चाहता हूँ और सब मुंबईकर उस चीज़ पे अग्री करेंगे. दैट इज़ पॉलिटिशियंस बीइंग ऑनेस्ट टू आर सेल्फ एंड बीइंग ऑनेस्ट पॉलिटिशियन बीइंग ऑनेस्ट टू देम सेल्फ. कि यार वो जो कुछ कर रहे हैं क्या वो ऑनेस्ट है उस चीज़ में, और क्या वो हमारे पैसे का जस्टिस कर रहे हैं. दैट्स दिस सिंपल थिंग आई वुड से. अभी अगर देखा कि हर कोई जो पार्टीज अपने कैंडिडेट्स को टिकट देता है या फिर उम्मीदवारी देता है, तो जो नाराज़ होते हैं तो वो इसी पार्टी से दूसरी पार्टीज में जाते हैं. ये भी न्यूज़ आपने इस कुछ टाइम से सुने होंगे. तो एज अ वोटर इस पे क्या ओपिनियन है? देखिए नेता स्विच करना तो मुझे ऐसा कोई बड़ा प्रॉब्लम लगता नहीं है, क्योंकि ऑब्वियसली एक इंसान की नीयत होती है ये चीज़, जहाँ पर उसे बेटर अपॉर्चुनिटीज़ मिले वो वहाँ पर चला ही जाएगा. क्या लगता है कि इस बार बीएमसी पे सत्ता किसकी आएगी? देखिए ठाकरे ब्रदर्स बहुत सालों के बाद एक साथ आए हैं, और वी नो देयर इज़ अ बहुत ही प्यारे और बहुत ही स्ट्रॉन्ग कंपेटिटर्स हैं उनके सामने. दैट इज़ बीजेपी एंड एक नाथ शिंदे शिवसेना एंड राष्ट्रवादी पार्टी. सॉरी. तो मेरे हिसाब से मुझे क्या लगता है, मुझे लगता है कि महायुक्ति आएगी. मुझे लगता है ऐसा का असं का वाटतं पण नेमकं? ट्रेंड है. और दूसरा बात कि लीडर्स, ओनली लीडर्स मुझे इस पार्टी के ज़्यादा फेवरेबल लग रहे हैं. आता गेल्या 8 वर्षांपासून निवडणुका झालेल्या नाही आहेत. तर आपल्याकडे असं असतं की दर 5 वर्षांनी निवडणुका होतात. पण आता गेल्या 3 वर्षांचा एक्स्ट्राचा जो गॅप आहे तो,
तर आत्ता जे तुम्ही मतदान कराल त्यानंतर थेट 5 वर्षांनी मतदान कराल, तर आत्ताच जर तुम्ही मतदान केलं तर पुढल्या 5 वर्षात तुम्ही एक मतदार म्हणून, मुंबईकर म्हणून स्वतःला कसं बघता? तुमचं शहर कसं विकसित झालेलं तुम्हाला आवडेल? सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला जे पहिल्यांदा बोलले, मला रस्ते सगळे छान लागलेले लवकरात लवकर, की व्हेकल्सना खूप त्रास होतोय, तो वाचेल, लोक पटापट आपल्या स्थानी पोहोचतील, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. पण सरकार तर म्हणतं की आम्ही वेगवान कोस्टल रोड केला आहे, मेट्रो केलेली आहे, त्यामुळे लोकांचा, मुंबईकरांचा प्रवास वेगवान झालाय. हा, थोडाफार फरक तर पडलाय निश्चितच, पण रस्त्यांचे खड्डे हे आहेतच, त्याच्यावरती नक्कीच विचार पण केला. दरवर्षी हेच खड्डे बुजवण्यासाठी कोट्यवधी रुपयांचं टेंडर निघतं. हो, बरोबर आहे. ते ते तर सगळं आहेच ना आपल्याकडे. प्रॉब्लेम तोच तर आहे की चांगलं बांधकाम होण्याची अपेक्षा आहे आणि जेन्युअनली करावं, कारण पैसे कुठे जातात कळत नाही. मुंबईकरांना शेवटी खड्ड्यांमध्येच पाय घालावे लागतात. म्हणजे महायुती असेल त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही जी कामं केली त्याच्या जोरावरती मुंबईकर आम्हाला निवडून देतील, त्याच्या जोरावरती आम्हाला म्हणजे मतं देतील. तर काय वाटतं एकूण की आता सत्ता बदल होईल की तीच सत्ता राहील? ना ती सत्ता बदल तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंचीच येणार आहे, 100%. सगळेजण तेच म्हणतात आहे आणि आमची पण इच्छा तेच आहे की तेच येऊ, जेणेकरून मुंबई ही शांत राहावी आणि चांगल्या प्रकारे राहावी. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की आता मुंबई शांत नाहीये? हा, सध्या तर नाहीच आहे मुंबई. हे जी त्याची भांडणं ह्याला त्याला मारामारी हेच चालू आहे. जिथे यूट्यूब बघतं हे भेटतं, धर्म जात याच्यावरच सगळं चालू आहे. त्याचा काय फायदा असं करून? पण मग तुम्हाला काय म्हणायचं की याच्या आधी असं नव्हतं का मुंबईत? होतं पण एवढं नव्हतं की कोणाच्या घरात घुसून मारत होते किंवा कोणाला कापत होते, एवढं कुठे काय असं चालत नव्हते. जेव्हा सगळे एकत्र येणार तेव्हा देश पुढे जाणार, तेव्हा एक असं करून हिंदू राष्ट्र बनून किंवा देश पुढे जाणार नाही. आज बघितलं ना किती ती जी सगळे सत्यानाश झाला प्रत्येक राष्ट्राचा. जे राष्ट्र जे आमचं एक आहे करून असं ना, सगळे एकत्र झाले तर वेल अँड गुड. आणखीन एक चर्चा ती म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून की महापौर कोण होणार, मराठी होणार की अमराठी होणार. तर एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं की महानगरपालिकेत महापौर कोण बसावा? हा महापौर हा मराठीच पाहिजे, तर आमचा मुंबईचा विकास अजून जास्त जोरात होईल अशी माझी पण इच्छा आहे आणि मुंबईकरांची पण जास्त इच्छा आहे. आता तुम्ही म्हणताय की गेली 20 ते 22 वर्ष तुम्ही या मुंबईच्या रस्त्यांवरनं टॅक्सी चालवताय, तर गेल्या अनेक वर्षात तुम्हाला मुंबईत बदल काय जाणवले? कारण आता गेली 8 वर्ष निवडणुका झालेल्या नाहीयेत आणि 8 वर्षानंतर निवडणुका होत आहेत. तर आता पुढच्या 5 वर्षांसाठी एक मतदार म्हणून, मुंबईकर म्हणून तुम्ही कसं बघताय? जर उद्धव बाळासाहेब ठाकरे तर खरंच मुंबई खूप सुंदर होईल, ह्यापेक्षा पण अजून सुंदर होईल अशी मला वाटतं. हे दोघे भाऊ जर मिळून आले तर मुंबईमध्ये प्रगती पण खूप भरभराटीने होईल. तुम्ही असं म्हणताय की 2 भाऊ एकत्र आले तर चांगलंच असेल, पण 2 भाऊ एकत्र आले तर त्यांच्या युतीची जी जादू आहे ती मुंबईत पाहायला मिळेल? तर त्यांचं काम छान आहे, कामामुळे आम्ही वोटिंग करतोय त्यांच्यासाठी, बाकी काय नाही. पण कामं केली असं तर महायुती पण म्हणतं. कुठली कामं तुम्ही सांगा मला, दाखवा की महायुतीने असं एक तरी काम केलं की. आता एक कोस्टल रोड कोणी केला? उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या ह्याच्यामुळे, बाळासाहेब ठाकरे तेव्हापासून ते चालू होते. आता हे आले बोलता आम्ही गेला उद्धव. तर मुंबईकरांना माहिती आहे यांनी काय कामं केली आहेत. आता लालबागमध्ये किती काय काय कामं केली आहेत त्यांनी, कसे प्रत्येक एरियामध्ये कामं केली आहेत. असं मस्जिद मंदिरमध्ये जावा, प्रत्येक एरियामध्ये शिवसेनेची कामं आहेत. उद्धव बाळासाहेब आले तेव्हा ते तर 2.5 वर्ष होते, त्यांना जर त्यावेळी 5 वर्ष झालं असते तर मुंबई एकदमच बदलून गेली असते आमची. मुंबईतला निवडणुकीचा माहोल काय आहे हे आपण जाणून घेत होतो. मुंबईकरांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या तुम्ही ऐकल्यात, पाहिल्यात. आता यावरती काही मुंबईकरांचं असं म्हणणं आहे की महापौर हा मराठीच हवा, तर काही जणांचं असं म्हणणं आहे की मुंबईच्या जी विकास कामं मुंबईमध्ये होत आहेत तर ती महायुती सरकारच्या काळात होत आहेत, तर काहींचं असं म्हणणं आहे की ते ठाकरेंचं सरकार जेव्हा होतं त्यावेळी विकास कामं झालेली आहेत. आता या सगळ्यात मतदारांचा कौल कुणाला असणार आहे हे तर आता 15 जानेवारीलाच जे स्पष्ट होणार आहे. 16 तारखेला त्याचा निकाल आहे, 15 तारखेला मतदान होणार आहे. त्यामुळेच या सगळ्या गोष्टींवरती तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत काय हे कमेंट करून नक्की कळवा. कॅमेरामन रोशन घाडगेसह निधी पेडणेकर, लोकमत, मुंबई.